बनवायची आहे वांगा बटाटा रस्सा भाजी। चला पुढे दाखवते। आता त्याच्या आधी बघा, सकाळी 5:30 वाजता अहोंच्या टिफिनसाठी इथे टोमॅटोची भाजी बनवलेली आहे। चला डबा आपला तयार झालेला आहे, भरून देते पहिले, त्याच्यानंतर आता पुढचं पण तुमच्यासोबत शेअर करते। शक्यतो सकाळची ना भाजी चपातीच असते सुकी, नंतर दुपारून रश्याची भाजी किंवा मग काहीतरी वरण भात करायला लागतं। चला टिफिन तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आहे ना रात्रीच्या वेळेस आहे ना थोडेशी ते बघा शेंगदाणे आणि काळे मनुके घ्यायचे, थोडेसे बदाम घ्यायचे आणि खूप पौष्टिक आहे बरं का। आणि शेंगदाणे घेताना ना ते सफेद नाही घ्यायचे, व्हाईट शेंगदाणे नाही घ्यायचे, लालच शेंगदाणे घ्यायचे। ते आपल्याला काय करायचे हे बघा एकत्र करायचे, इतकेच घ्यायचे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे थोडेसे एक पाण्यानं। त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून ठेवायचं, दूधही घालू शकता तुम्ही। आणि सकाळीच आपल्याला हे उपाशीपोटी खायचे आहे। खूप पौष्टिक आहे आणि आपल्या शरीरासाठी ना खूप म्हणजे खूप याच्यामध्ये खूप काही जीवनसत्व पण आहे। तुम्ही नक्की असं करून बघा। चला तयार झालेला आहे सकाळचा नाश्ता। आता इथे ना शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे। अजिबात तेल नाही टाकायचं याच्यामध्ये। शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे। लसूण घेतलेला आहे ते बघा, गावरान लसूण आहे माझा शेतातला, तो पण छान असा फोडून घेते आणि लगेच तो मळल्या जातो। हे बघा चला लसूण पण आपला सोलून झालेला आहे। आता इथे बघा दगडी खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ना लसूण, मीठ आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे। आता थोडंसं लसणामध्ये आपल्याला आहे ना हे मिरची आणि मीठ कुटून घ्यायचं आहे, एकजीव थोडंसं करून घ्यायचं, जास्त पण बारीक नाही करायचं, थोडंसं जाडच। त्याच्यामध्ये ना शेंगदाणे हे घालून घ्यायचे आहे, जितके पाहिजे तितकेच त्याचं साल निघालेलं आहे, जास्त साल नाही निघत, माझे घरचे शेंगदाणे आहे हे। शेंगदाण्याची चटणी बघा छान अशी तयार झालेली आहे, अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे। चला ताटामध्ये ओतून घेऊया, एवढी सुंदर झालेली आहे। तुम्हाला तेल टाकून खायचं असेल तर खाऊ शकता। त्याच्यानंतर आता चला इथे बनवायची होती वांगा बटाटा रस्सा भाजी। तेल घालून घेतलंय। आता मी नेहमी ही भाजी ना शक्यतो ना कुकरमध्येच करत असते। जिरं, मोहरी आणि लाल मिरची पावडर, हळद, थोडासा गरम मसाला, शेंगदाणे थोडेसे ना भाजून आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलेले होते, त्याचं वाटण। त्याच्यामध्ये ना थोडा लसूण आणि आलं पण घातलेलं होतं, कोथिंबीर ते पण घालून घेतलं आणि बटाटा आणि वांगी ते चिरून ठेवले, ते आताच पाण्यामध्ये ठेवले ते। आता ते पण आहे ना स्वच्छ धुवून घेतले, 2-3 पाण्याने, काळं पाणी निघतं काढून टाकलेले, मीठ घालून घेतलं। आता मिक्स करून घेते मी। आता याच्यामध्ये ना आपल्याला गरम पाणी घालायचं, म्हणजे तरी पण छान येते आणि भाजी पण लवकर शिजते। आता शक्यतो मी कुकरमध्येच भाजी ही टाकत असते, कारण का कसं आपला गॅस पण वाया जात नाही, भाजी पण लवकर शिजते, व्यवस्थित पण शिजते। चला इथे आपला कुकर पण तयार झालेला आहे। चला धन्यवाद।